उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. सकाळी सकाळी खूप लवकर उठलेले. आज आहे वसुबारस, तर वसुबारसच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळी सकाळी चला म्हटलं, वसुबारस आहे, दिवाळीचा पहिला दिवस आहे. छान असं घरं पुसून घेतली, पाण्यामध्ये नमक, हळद, गोमतर, कापूर टाकला आणि छान असं पाणी तयार केलं. आणि असं पाणी करून आपलं घर स्वच्छ केलं ना, आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येते असते ना, आपलं घर असं प्रसन्न वाटत असतं. तर ना नेहमी मी सणासुदीला ना अशा पद्धतीनेच घर असं क्लीन करत असते. चला म्हटलं, आज ना सगळ्या आता घरातल्या शोच्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या क्लीन केल्या आणि मी स्वतः तयार केले. हे बोळके असतात ना दिवाळीचे, त्या बोळक्यांपासून ना छान मोराच्या पंखाचे ना फ्लॉवर पॉट तयार केलेत आणि ते काचेवरती मी घराच्या समोर असे मांडलेत. शोसाठी खूप छान दिसतात. आणि आर्टिफिशियल 2 कुंड्या पण आणलेत आणि एक सगळं छान असं पाण्याने क्लीन करून घेतलं. त्रिशूळ पण ठेवलं आहे. तर एखाद्या कोणत्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी त्रिशूळचं काय महत्त्व आहे, त्रिशूळ का ठेवावं आपल्या घरासमोर. असं छान असे ना 2 बाजूला 2 काचा ठेवलेत आणि त्याच्यावरती छान असे मी ना हत्ती वगैरे ठेवलेत. असं छान असं त्याचं म्हणजे ना दररोज पूजा वगैरे करत असते. छान असं क्लीन करून घेतलं. त्रिशूळ पण छान असा मी ना पितांबरीने क्लीन करून घेतला. आणि जे हत्ती आहेत ना ते 1 ग्रॅमचे असल्यामुळे त्याला कधीच मी पाण्यात घालत नाही, एकदम कोरड्या कापडने छान असे पुसून घेतले. दोन्ही पण हत्ती असं छान पुसून घेतले. कसं आहे, दिवाळी आली म्हटलं की कुठला पण असू द्यात, आपण ना छान असं क्लिनिंग वगैरे केल्यानंतर आपल्या घरात ना खूप छान वाटतं आणि कुठला पण सण करायला छान वाटतं. तर सगळी अशी माझी क्लिनिंग झाली. आणि आज वसुबारस दिवशी करतात गवारची शेंग आणि बाजरीची भाकरी. तर मला ना संध्याकाळच्या ना पूजा मांडायची होती वसुबारसची. तर माझ्याकडे पितळाची सुंदर अशी गाई आहे, त्याची मी पाट्यावरती छान अशी पूजा मांडत असते. त्यासाठी ना मी छान गवारीच्या शेंगा निसत होते. गव्हाची शेंग आणि बाजरीची भाकरी करायची होती. ते सगळं झाल्यानंतर मी पूजेची तयारीला लागले. सर्वप्रथम मी महालक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली आणि नंतर मग माझ्याकडं जे पितळाची जी आपली गाय आहे ना, त्या गायीची पूजा केली. छान असं तांदूळ टाकून त्यावरती त्यांना प्रस्थापित केलं आणि छान फुलं वगैरे मी आधीच आणून ठेवलेले दिवस मावळायच्या आधी. आणि मग फुलं वगैरे मांडून छान अशी माझ्या बवळं गायचं ना, माझ्या बवळं गायचं ना, कसं सोलापुरात माझी बवळं गाय वरडं वरडा कोणी त्याला 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 मारी त्याने आणि भगवत नाही. माझ्या बवळं गायचं काबळ, माझ्या बवळं गायचं काबळ, कशी पाव कशी वाबळ. पासून ना सगळ्यांना आबांची खूप आठवण आली. तर का तर ना या दिवशी ना गाय गौरवच्या 12 दिवशी आमच्या आबांना गाईचे इतकं सुंदर असं गाणं म्हणायचे ना, तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये. खूप छान असं गाणं म्हणायचे. खूप असे ते देव माणूस होते. सगळ्यांना अशी आठवण आली. तर काही केलं, मग वसुबारस पूजा केली.